समभाव जयंती उत्सव महासंघातर्फे आपण बैठकीचं आयोजन केलं होतं. काय काय ठराव घेण्यात आले, काय सांगा? आज सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला आमचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट नरहरी कांबळे, साहेबरावजी नलावडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहे. आम्ही यावर्षी जनतेला आवाहन करत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 144वी जयंती हे एक आत्मपरीक्षण आहे. आत्मपरीक्षण का? याचं कारण असं, या सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने 2016 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक घटनेवर काही दृश्य जे चांगल्या पद्धतीने सादर करतील अशा संचालना महासंघाच्या वतीने प्रत्येक वर्षी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. याचा एकमेव उद्देश असा आहे की ज्या महामानवाला जागतिक लेवलवर बुद्धिवंत, ज्यांच्या एवढ्या डिग्र्या आहेत की जगामध्ये त्यांच्या इतक्या डिग्र्या, त्यांच्या इतकं अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व कुठेही नाहीये, अशा महापुरुषाच्या जयंतीमध्ये नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांना अभिप्रेत असलेल्या तत्वानुसार जयंती साजरी करावी अशी महासंघाची एक संकल्पना होती. आणि त्यानुसार गेल्या 10 वर्षामध्ये जे काही उत्कृष्ट देखावे असतील त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्याचा एकमेव उद्देश असा की समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही तत्वप्रणाली आहे त्यानुसारच आपण आचरणात आणावं आणि त्यानुसारच देखावे सादर करावेत. परंतु मागच्या वर्षापर्यंत आम्हाला जो अनुभव आला तो अत्यंत वाईट अनुभव असं म्हणता येईल. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये उत्कृष्ट देखावे तर आम्हाला दिसत नाही, पण जास्तीत जास्त डीजेचा वापर या मिरवणुकीमध्ये होताना दिसतोय. एका डीजे पाठीमागं 100 ते 150 तरुण तरुणी एकत्र येतात. मोठमोठ्याने त्यांचा जयघोष असतो. वेगवेगळे सिनेमाचे गाणी त्या डीजेवर वाजवले जातात आणि ते नाचतात, डान्स करतात, जे की बुद्ध धम्माला किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्व प्रणालीला अजिबात मान्य नाहीये. ही गोष्ट महासंघाच्या या परीक्षणामध्ये लक्षात आल्यानंतर यावर्षी मात्र आपण हे जे काही हिडीस प्रदर्शन जयंतीमध्ये होतंय ते कसं टाळता येईल यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांची 144वी जयंती हे एक आत्मपरीक्षण म्हणून बघावं आम्ही जनतेला अपील करत आहोत. कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वाचाल तर वाचाल, परंतु आजची पिढी ही वाचण्यापेक्षा नाचण्याकडे जास्त लक्ष देते. कारण हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत नाहीये. आणि म्हणून आम्ही प्रत्येक संघाला, शहरातील, जिल्ह्यातील आम्ही एक स्टॅटिस्टिक दिलं पूर्ण महाराष्ट्राचा की एका डीजे पाठीमागं किमान 50,000 रुपये खर्च होतो. या महाराष्ट्रामध्ये जवळपास 36 जिल्हे आहेत, 328 तालुके आहेत आणि प्रत्येक तालुक्यात आणि गावाचा जर विचार केला तर जवळपास 40,000 गावं आहेत या महाराष्ट्रामध्ये. या 40,000 गावामध्ये एक जरी डीजे म्हटला तरी याचं कॅल्क्युलेशन फार मोठ्या प्रमाणात होते. आणि हा जो विनाकारण होणारा खर्च डीजेवर, तो जर समजा समाजाने विधायक कामामध्ये जे की
प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मंगल कार्यालय काढून विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज अभ्यासिका निर्माण करावी. समाज बांधवासाठी भव्य असे तालुक्याच्या ठिकाणी मंगल कार्यालय जर काढावी, त्याशिवाय समाज मंदिर सुद्धा काढावं. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम देखील घ्यावेत. त्यानंतर सामान्य ज्ञान स्पर्धा घ्यावी, निबंध स्पर्धा घ्यावी, गीत गायन स्पर्धा घ्यावी, वक्तृत्व स्पर्धा घ्यावी आणि शेवटच्या दिवशी रांगोळी स्पर्धा सुद्धा घेतल्या तरी हरकत नाही. हे याच्यासाठी म्हटलं जातं कारण एवढा मोठा करोडो रुपयाचा खर्च जो होतो त्याचा फायदा कोणाला होतो? हा फायदा दुसऱ्यालाच होतोय. समाजाला याच्यापासून काही एक फायदा होत नाही. आणि म्हणून आमचं आव्हान आहे की समाजाने आता तरी थोडं सावध व्हावं. पण आज बदलत्या परिस्थितीमध्ये या देशातलं राजकारण बदलतंय आणि या बदलत्या राजकारणानुसार जर तरुण एक संघ जर झाला नाही तर आंबेडकरी समाजाचं काय होईल हे आज सांगता येत नाही. म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे जनतेनं शक्यतो डीजेचा वापर टाळावा. ज्या डीजेमुळं बऱ्याच वयोवृद्ध ज्यांची 40-50 वर्ष वय झाली अशा लोकांना मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं की नाही हा प्रश्न पडतोय. डीजेच्या नाचण्यावरून या मिरवणुकीमध्ये खून सुद्धा झालेले आहेत. मागच्या 2-5 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर अशा वाईट प्रवृत्तीला जर आपण थांबवलं नाही तर मला असं वाटतं की आपण बाबासाहेबांची जयंती जी साजरी करत आहोत ती एक विकृती पद्धतीनं होते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी आम्ही जवळपास सर्व वस्त्यामध्ये अशा पद्धतीचे पत्रक आम्ही वाटणार आहोत. सगळ्यांना विनंती करणार की बा डीजेचा वापर टाळा. ज्याच्यामुळे समाजाचं, धर्माचं एक विडंबनात्मक, प्रतिकात्मक लोकांपर्यंत जातंय, समाजाचं नुकसान होतंय. हे टाळूया. आणि शेवटी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेला जो शांतीचा संदेश आहे हा संदेश लोकांपर्यंत जावा हाच यामागचा उद्देश आहे. आणि या दृष्टीनं पुढील वाटचाल सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने केल्या जाईल. एवढाच्या या प्रसंगी सर थोडक्यात बाबासाहेबांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावं अशी आपली संकल्पना आहे. पण यासाठी आपल्या महासंघातर्फे काही जनजागृती करण्यात आली आहे का? आपण भविष्यात काही करणार आहात का? वर्षभर यावर काम करावं लागणार आहे, याबाबत काय सांगा? निश्चितपणाने आपण जो प्रश्न विचारला तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण ही जी तरुण पिढीमध्ये जी काही घातक प्रवृत्ती निर्माण होते ती सहजासहजी जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे. ती घालवण्यासाठी प्रथम या मिरवणुकीमध्ये शक्यतो डीजेचा वापर टाळावा यासाठी आम्ही अशी पत्रकं काढलेली आहे. या पत्रकामध्ये आम्ही आवाहन केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही एक आत्मपरीक्षण आहे. हे प्रत्येक भारतीयांनी बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या समाजाने याचा विचार करावा. आणि यासाठी आम्ही आता आज 31 तारीख आहे, 31 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन या पत्रकाचं वाटप करणार. तिथले जे काही संच आहेत त्या संचाचे प्रमुख यांची चर्चा करणार आणि या पत्रकामध्ये दिलेला जो काही मजकूर आहे त्यांनी वाचावा, त्यानुसार पुढचं अनुकरण करावं. हे 14 एप्रिलपर्यंत आम्ही हा कार्यक्रम राबवणार. 14 एप्रिलच्या मिरवणुकीमध्ये काय परिस्थिती बदलते का हे बघितल्यानंतर आम्हाला देखील पुढची वाटचाल करण्यासाठी वर्षभर कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. प्रत्येक वार्डात जाऊ, वार्डात शहरामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी देखील आम्ही या पत्रकाचं वाटप करून आणि जे काही वाईट होतंय त्या गोष्टीला आळा कसा घालता येईल हे आम्ही सुचवू. आणि जनतेमधून, आंबेडकरी जनतेमधून काही सूचना जर आल्या
तेव्हा यासाठी असं करता येईल आपल्याला, त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करू आणि त्यानुसार पुढची वाटचाल आम्ही. सर, आपल्या सूचना खूप चांगल्या आहेत, पण होतंय काय, आपल्याला ज्यावेळेस जयंती जवळ येते किंवा एखादा उत्सव जवळ येतो त्यावेळेसच आपल्याला संकल्पना सुचतात. वर्षभर आपण यावर काम करत नाही. वर्षभर यावर काहीतरी राबवल्या जावं, याच्याने आपल्याला काही करता येईल का? काय वाटतंय, आपण काही करणार का? नाही, तुम्ही म्हटलं की आम्ही वर्षभर काहीच करत नाही असं नाहीये. आमचा जो काही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे की ज्या ज्या संघाला आम्ही बक्षीस देतो ते संघ ऐतिहासिक घटनेवर, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या चांगल्या विषयावर ज्यांनी देखावे सादर केलेले आहेत त्यांनाच आम्ही बक्षीस देतो ना. आणि ज्यावेळेस त्यांचा सत्कार केला जातो त्यावेळेस आवर्जून आम्ही हा उल्लेख करतो की या वर्षाच्या मिरवणुकीमध्ये यांनी असा चांगला देखावा सादर केला, तो ऐतिहासिक देखावा आहे, जनतेला पटला आणि त्यामुळे यांना आम्ही बक्षीस देत आहोत. तर हे सुद्धा जनतेपर्यंत अपील करतोच आम्ही गेल्या 2016 पासून. परंतु आम्ही नाराज मुळे आहोत की इतकं वर्ष आम्ही सातत्याने हा प्रयत्न करत असताना देखील डीजेचा वापर कमी होण्याऐवजी वाढत चाललेला आहे. आणि म्हणून आता पत्रकाच्या रूपाने, मिटिंगच्या रूपाने आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत. धन्यवाद सर. गर्भात घिमाईने जो प्राण वाढविला, गर्भात घिमाईने जो प्राण वाढविला, दुनियेत नाही ऐसा शिलवान वाढविला. बलवान शक्तिशाली त्या रामजी पित्याने, अरे दुनियेत भारताचा सन्मान वाढविला. आणि म्हणून खरा भीम सैनिक असेल तर चुकणार नाही, खरा भीम सैनिक असेल तर चुकणार नाही. भीम जयंतीचा दारू पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही. खरा भीम सैनिक असेल तर चुकणार नाही, खरा भीम सैनिक असेल तर चुकणार नाही. भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही. बाबासाहेबाला जगात मान सन्मान आहे, बाबासाहेबाला जगात मान सन्मान आहे. भीमामुळेच येते सर्वांची शान आहे, भीमामुळेच येते सर्वांची शान आहे. भीम प्रतिज्ञा कमी, भीम प्रतिज्ञा कमी, भीम प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही, भीम प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही. भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही. भीम जयंतीला भीम वाडी ही मिळी सारी, भीम जयंतीला भीम वाडी ही मिळी सारी. हर्षाला सीमा नाही, हर्षाला सीमा नाही, जयंती घरोघरी, हर्षाला सीमा नाही, जयंती घरोघरी. तत्वभूताची सारी, तत्वभूताची सारी विसरणार नाही, तत्वभूताची सारी विसरणार नाही. भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही. भीम जयंतीला दिलं, भीम जयंतीनं दिलं माणुसकीचं दिलं, भीम जयंतीनं दिलं माणुसकीचं दिलं. आपला जीवनाचं झाला रे बघासून, आपला जीवनाचं झालं रे बघासून. अनुमरो उपकार, अनुमरो उपकार कधी पिटणार नाही, अनुमरो उपकार कधी पिटणार नाही. भीम जयंतीला दारू
पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही. येती माहेरी पहा जयंतीला लकी बाई, येती माहेराला पहा, येती माहेराला पहा जयंतीला लकी बाई. प्रत्येक घरामध्ये गोड पुरणपोळी, प्रत्येक घरामध्ये गोड पुरणपोळी. भीम डोक्यावर बसते, भीम डोक्यावर बसते, कधी घेणार नाही. डोक्यावर घेणार नाही, डोक्यात घेईल म्हणून नाचाय. भीम डोक्यात बसते, भीम डोक्यात बसते, भीम डोक्यावर बसते, कधी घेणार नाही. भीम डोक्यावर बसते, कधी घेणार नाही. भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही. करा भीम सैनिकास तर चुकणार नाही, करा भीम सैनिकास तर चुकणार नाही. भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार नाही, भीम जयंतीला दारू पिऊन नाचणार